सुविधा तू निघ, घरी जायला उशीर होतोय ना. अरे नाही, तुझे फ्रेंड्स येणार आहेत ना, तर मी थांबते, म्हणजे त्यांना काही लागलं तर देता येईल. मी करेन मॅनेज. मी करतो मॅनेज. ठीक आहे, चल बाय. बाय बाय. हाय 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 बाय. हे मी तुमचीच वाट बघत होतो. बरं काय आणू? थोडी शरम आणतोस का? सचिन तुम्ही निघा, लेट होत आहे. बरं एक कॉफी आण. काय रे राघव, तू तर मला दरवेळेला ऐकवत असतो की सुमित आणि विनय माझे बेस्ट फ्रेंड्स आहेत. मग आता तुझ्या बेस्ट फ्रेंड सोबत तू असं का वागतोयस? राघव, तू त्याला त्याच्या आई वडिलांवरून बोललास? आई वडिलांवरून? चुकीचं आहे ना ते. मला वाटतं तू हे रूममेटचं प्रकरण जरा जास्तच ताणतोयस. अभ्या, तुला काही बोलायचं नाहीये? हो, मला बोलायचंय. ते काय चाललंय सगळं मला काहीच माहिती नाही. कोणी सांगेल का प्लीज? अरे विनय, बरं झालं विनय तू आलास. मी तुझीच वाट बघत होते. आहा, फ्रेंडशिप टी शर्ट. आता तुम्ही दोघांनी मिळून हा टी शर्ट घालायचा. बेबी, हा जरा बालिश पण आहे असं वाटत नाही का? इनोया, इट्स फन. हा, अरे काय झालंय माहितीये का, हे दोघे इतके भांडलेत ना की हे यांच्यातली मैत्रीच विसरले. तेव्हा आता हा टी शर्ट घालून तुम्ही दोघांनी एकमेकांबद्दल जे काही म्हणजे जे काही वाटतंय ना ते सगळं बोलायचं. मग बघा 2 मिनिटात कसा यांच्यातला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो की नाही ते. कशावरनं झालं भांडण? पळेल, थांब. घाला. ए प्लीज. मी हा टी शर्ट वगैरे घालणार नाही. नाटकं बघायची. दिस इज नॉट डन. या तुमच्या दोघातलं भांडण सॉल्व्ह करायला आम्ही इथे आलोत. त्यामुळे आम्ही जे सांगू ते तुम्हाला करावंच लागणार आहे. घाला. चला 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 पटकन. राघव घाला. तू आधी बॅक साइडला ठेव. अरे घाल. एक साइड इथे. हा बेबी, त्याला हेल्प कर ना. करते ना मी. ओ किती स्मार्ट दिसतात ना दोघं जण. मेड फॉर इच अदर, ब्रदर्स. हा टी शर्ट तिने कुठनं मॅनेज केला असेल? तुझीच बायको आहे ती. किती गोड. एक मिनिट, आपण आता फोटो काढूया. हा काही स्माइल. स्माइल स्माइल. किती हँडसम दिसतात ना हे. तर आता राघव, तुला विनय बद्दल जे काही वाटतंय ना ते तू सांगायचं खरं खरं. विनयराव या. विनय ये चहा ठेवू ना तुझ्यासाठी? नाही नको. बरं मग शिरा करते, तेवढं तरी खाऊन जा. भूक नाहीये ऍक्च्युली. विनय काय रे, काय झालं? म्हणजे घरी सगळं ठीक आहे ना? बाबा पोचले ना व्यवस्थित? हो नाही, बाबा पोचले, घरी सगळं ठीक आहे. मग ऍक्च्युली महत्वाचं काम होतं. विनय, एवढा परकेपणा आहे बेटा आपल्यात? बोल बघू धडाधडा सगळं. काय प्रॉब्लेम आहे? नाही, मी नंतर सांगतो. विनय, काय झालं? आम्ही चौथा रूममेट ठेवू शकतो का?
पैशांचा काही प्रॉब्लेम आहे? नाही नोकरी वगैरे? नाही नाही, पैशांचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. ऍक्च्युली बाबा आले होते ना, तर त्यांना कोणा ज्योतिषाने सांगितलं की आम्ही तिघं राहतोय म्हणून माझं लग्न जमत नाहीये. ते म्हणतात ना, 3 तिघाडा काम बिघाडा, तसलं काहीतरी. अरे पण विनय, नाही नाही, मला मान्य आहे, अंधश्रद्धा वगैरे असू शकते. म्हणजे राघवही हेच ऐकवतोय मला, पण मी हे माझ्या बाबांना नाही समजावू शकत आणि त्यांचं म्हणणं मी नाही टाळू शकणार. म्हणजे उद्या ते म्हणाले की घरात एक गाढव आणून बांध म्हणजे लग्न जमेल, तर मला तेही करावं लागेल. विनय, मला तुझी अडचण कळते बेटा, आणि त्याहूनही महत्वाचं मला हे वाटतं की तुला तुझ्या बाबांच्या मताची किती किंमत आहे, त्यांच्या इच्छेचा किती आदर करतोस तू. आय एम प्राऊड ऑफ यू. आता राहिली गोष्ट रूममेटची, तर एन्जॉय. थँक्यू, येतो. पण विनय, माझी एक अट आहे. राघव आणि तुझ्यातला वाद मिटल्याशिवाय रूममेट ठेवू शकत नाही. तुम्हाला कसं कळलं? काय वाटतं तुला? तुम्हा मुलांमध्ये काय चालतं ते आम्हाला कळत नाही का? हे बघ, तुला आठवत असेल तर तुम्ही सगळे बॅचलर आहात म्हटल्यावर आम्ही तुम्हाला रूम भाड्याने देणारच नव्हतो. हो, पण तुमच्यातली मैत्री बघितली आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला रूम दिली. तेव्हा तुमच्यातला वाद मिटल्याशिवाय तुम्ही रूममेट ठेवायचा नाही. मला तुझ्याशी बोलायचंय. मी तुझ्याशी बोलतोय. कोण? मी? हा बदल कधीपासून घडला? हे बघ, हे महत्वाचं आहे. हा, पुढच्या 15 मिनिटात मी स्टुडिओवर पोहोचणं जास्त महत्वाचं आहे, कारण तिथे माझे स्टुडंट्स आहेत ज्यांना काहीतरी माझ्याबद्दल वाटतंय. मी मोरे काकांशी बोललोय. त्यांनी मला 4था रूममेट आणण्यासाठी परमिशन दिलेली आहे. आम्हाला आमचा नवीन रूममेट सापडला. काय? आता आपण दोघंच होत तर एक विचारू का? हा, विचार ना. का आणलंयस ह्या पुतळ्याला आपल्या घरी? पुन्हा तेच गुढीनोला. आता पुतळा म्हणलास तर भांडण होतील आपल्यात. रिंगटोन वर नंतर नाच, फोन घ्या आधी. रिंगटोन वर नाचतोय, बरोबर बोलले त्याचे बाबा. नाच्या